आज बनवली होती घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मटार कचोरी। जास्त काही याला साहित्यही लागलं नाही, जे किचनमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये मी ही पटकन मटार कचोरी बनवली होती। खायला अगदी टेस्टी झाली होती। त्यासाठी मी इथे घेतले होते 2 वाटी मटार, स्वच्छ सोलून धुवून मटार घेतले होते मी इथे। त्यानंतर मग मी ते पातेल्यामध्ये टाकून उकळायला ठेवले। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, ते छान एक उकळी फुटेपर्यंतच उकळून घ्यायचे, जास्त उकळायचे नाहीत। दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवून मी धने आणि बडीशेप छान मंद आचेवरती भाजून घेतली, जास्त भाजली नाही, अगदी गवळी गवळी भाजून घेतली। त्यानंतर मग 2 कप मैदा घेतला होता। ज्या वाटीनं मी मटार मोजले होते ना, त्याच वाटीनं मी इथे मैदा मोजून घेतला होता आणि तेवढा मैदा मला बरोबर इथे लागला होता। त्यामध्ये मग मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेलामुळे काय होतं की वरचं जे आपलं आवरण आहे ते छान खुसखुशीत होतं आणि ते छान क्रिस्पी लागतं। त्यामुळे थोडंसं तेल वरून टाकायचं। मग नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी एकसारखा गोळा मळून घेतला, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरी नाही, अगदी व्यवस्थित गोळा मी असा मळून घेतला होता आणि तो गोळा रेस्ट करण्यासाठी एक 10 मिनिटं मी ठेवून दिला होता। तोपर्यंत मग गोळा रेस्ट होईपर्यंत मी मिक्सर जारमध्ये धने आणि बडीशेप ओबडधोबड वाटून घेतली होती। अगदी 1 किंवा 2 ह्याच्या पल्सवरतीच मी ती ओबडधोबड वाटून घेतली होती। त्याच मिक्सर जारमध्ये मी 3 ते 4 मिरच्या टाकून त्याही ओबडधोबड वाटून घेतल्या होत्या। नंतर मिक्सर जारमध्ये मी शिजवलेले वाटाणे चाळणीमध्ये नितळायला काढले होते, ते वाटाणे मी मिक्सर जारमध्ये काढून घेतले आणि अगदी 1 ते 2 सेकंदासाठी फिरवून घेतले, जास्त फिरवायचे नाहीत, नाहीतर मटारची पेस्ट होऊन जाईल। अशा पद्धतीने मटार मोठे मोठे दिसले पाहिजेत असे मी त्याला फिरवून घेतले। नंतर मग कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये बारीक केलेली मिरची आणि आलं घालून छान परतून घेतलं। मिरचीचा तिखटपणा जर थोडासा कमी आला की त्यामध्ये धने आणि जिरे टाकून धने आणि बडीशेपची जी हे आपण ओबडधोबड हे केलं होतं, बारीक केलं होतं, ते व्यवस्थित टाकून घेतलं। त्यानंतर मग मी त्यामध्ये मटार टाकून घेतले आणि मटार एकसारखे तेलावरती छान परतून घेतले। मटारचा जो कच्चेपणा होता तो निघून गेला तेलामुळे। नंतर मग मी ह्याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली होती, एकसारखं छान हलवून घेतलं आणि एक वाफ काढून घेतली त्याची। ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं। त्यानंतर 10 मिनिटानंतर हा गोळा काढून घेतला। अशा पद्धतीने तो व्यवस्थित भिजला होता। त्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन आपण हे लाटून, म्हणजे कचोऱ्या आपण लाटूनही करू शकतो किंवा हातावरतीही करू शकतो। मी इथं लाटूनही केल्या होत्या आणि हातावरतीही केल्या होत्या, तुम्ही पाहू शकता। इथे मी लाटण्यानेही लाटल्या होत्या थोड्याशा आणि थोड्याशा हातावरतीही केल्या होत्या। लाटण्याने लाटलेल्या थोड्या मी मोठ्या केल्या होत्या, थोड्या छोट्या केल्या होत्या, थोड्या मोठ्या केल्या होत्या। अशा पद्धतीने मी कचोऱ्या करून घेतल्या, छान झाल्या होत्या, अगदी व्यवस्थित फुगल्याही होत्या। वरचा कवर वेगळा झाला होता, व्यवस्थित क्रिस्पी खुसखुशीत लागत होत्या, अगदी छान। आतलं सारण ही पूर्ण कचोरीभर पसरलं होतं, त्यामुळे ते खायला अगदी व्यवस्थित पसरल्यामुळे ते सारण पूर्ण कडेपर्यंत गेलं होतं। मग व्यवस्थित मंद आचेवरती मी छान तळून घेतलं। मोठ्या आचेवरती हे तळायचं नाही, नाहीतर मग आतलं कच्चं राहतं आणि वरून ते करपून जातं। त्यामुळे मग मंद आचेवरती छान व्यवस्थित एकसारखं मी तळून घेतलं। इथे काही मी हातानेही केल्या होत्या आणि लाटूनही केल्या होत्या, काही मोठ्या केल्या होत्या, काही छोट्या केल्या होत्या। अतिशय छान झाल्या होत्या, क्रिस्पी, आणि ग्रीन चटणीसोबत सर्वही केल्या होत्या। तुम्हाला चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन। इथे तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित झाल्या होत्या। अशा पद्धतीने मी बनवलं होतं। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।